थंडीच्या दिवसात ओल्या हळदीचे दूध अगदी रामबाण आहे, पण 90% लोक ते चुकीच्या पद्धतीने घेतात। त्यामुळे या दुधापासून मिळणारे सर्व गुणधर्म आपल्याला मिळत नाहीत। तर आज मी तुम्हाला ओल्या हळदीचे दूध बनवण्याची खरी पारंपरिक पद्धत दाखवणार आहे की ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपलं पचनही सुधारतं। तर हे दूध करण्याची योग्य पद्धत काय आहे, किती प्रमाण घ्यायचं, त्याचे फायदे आपल्या शरीराला काय होतात आणि ते कधी घ्यायचं, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यालाच गोल्डन मिल्क म्हणजे सोनेरी दूध सुद्धा म्हणतात। तर नमस्कार, वर्षास केक्स अँड आर्ट्स मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। इथे मी बघा दूध तापवण्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे आणि 1 ग्लास गाईचे दूध मी इथे घेतलेलं आहे। मध्यम गॅसवर हे दूध सुरुवातीला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि आता बाजारामध्ये आपल्याला ओली हळद सुद्धा मिळायला लागलेली आहे। तर इथे बघा मी ओली हळद घेऊन आली आहे आणि ओल्या हळदी बरोबर आपण अद्रक सुद्धा थोडंसं वापरणार आहोत। आता ओल्या हळदीचं स्वच्छ धुवून घ्यायची आणि तिचं साल काढून घेतलेलं आहे बघा इथं, आणि आता आपल्याला खिसून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला अद्रकची सुद्धा साल काढून घेतली आहे, त्यात खिसून घेऊ। आता अद्रक सुद्धा आपल्या हिवाळ्यामध्ये शरीर गरम ठेवण्यास मदत करतं। आता इथे हळद पावडर वापरण्यापेक्षा आपण ओली हळद वापरत आहोत, तर ती आता खिसून घेऊया। तर ओल्या हळदीमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटीव्हायरल आणि अँटीऑक्सिडंट असे गुणधर्म असतात। त्यामुळे सर्दी, खोकला, शरीरदुखी, पचन या सगळ्यात जबरदस्त फायदा आपल्याला मिळतो। पण आता हे दूध करताना याचं प्रमाण काय घ्यायचं हे आपण पाहूया। बघा इथं 1 टीस्पून मी ओली हळद जी खिसलेली आहे ती घेतलेली आहे आणि ½ टीस्पून अद्रकचा खिस घेतलेला आहे। हे दोन्ही खिसून घेणं आवश्यक आहे, कारण दुधामध्ये लगेचच ते मिक्स होतात। आता इथं अगदी छोटा तुकडा दालचिनीचा पण घेतला आहे। दालचिनीमुळे दुधाला सुगंध चांगला येतो आणि साखर नियंत्रणात राहते। आता बघा इथे दुधाला उकळी यायला लागल्यानंतर आपल्याला हे सगळं साहित्य दुधामध्ये घालायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं साहित्य दुधामध्ये घालत असताना गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची, कारण जर गॅसची फ्लेम जास्त असेल आणि दूध उकळत असेल तर अद्रक घातल्यामुळे दूध फाटू शकते। चमच्याने हलवून घेऊ आणि आता हे फक्त आपल्याला 3 मिनिटांसाठी हे दूध उकळू आणायचं आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे। त्या 3 मिनिटांमध्ये जे आपण साहित्य घातलं आहे त्याचे फ्लेवर या दुधामध्ये उतरले जातात। हे दूध जास्त आपल्याला ओव्हरकुक इथं करायचं नाही। पहा इथे आपल्या दुधाला किती छान असा पिवळा कलर आलेला आहे, एकदम सोनेरी दिसत आहे। आणि दूध असं बघा हलवून घ्यायचं, कारण जर दूध एकसारखं नाही हलवलं तर ते पातेल्याला खाली लागू शकतं। वजन कमी करण्यासाठी सुद्धा या दुधाचा वापर तुम्ही करू शकता, परंतु त्यावेळेस दुधाऐवजी तुम्ही अर्ध पाणी आणि अर्ध दूध घेतलं तरी चालेल किंवा फक्त पाण्याचा वापर केला तरीही चालतो। आता इथं आपण 3 मिनिटांसाठी हे दूध चांगलं उकळून घेतलेलं आहे। आता गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि इथे मी काळी मिरीपूड घालणार आहे, पण ती काळी मिरीपूड घालताना आपल्याला अगदी चिमूटभरच घालायची आहे। काळी मिरीपूड घातल्यामुळे पचन सुधारते आणि शरीर चांगले गरम ठेवते, तसेच दुधाची चव हलकीशी तिखट उबदार बनवते। लहान मुलांसाठी जर हे दूध तुम्ही करत असाल तर काळी मिरी कमी करा। इथे 1 चिमूटभर काळी मिरी मी दुधामध्ये घातलेली आहे। आता आपण चमच्याने असं हलवून घेऊ आणि थोडंसं मिक्स करून घ्यायची आहे दुधामध्ये। काळी मिरी या दुधामध्ये घातल्यामुळे हळदीतील कर्क्युमिन शरीरात जास्त चांगलं शोषलं जातं, त्यामुळे आपल्याला या दुधाचा दुप्पट फायदा मिळतो। आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करूनच आपल्याला अर्धा चमचा तूप सुद्धा इथे मिक्स करायचं आहे। तर तुपामुळे ओल्या हळदीचे फायदे शरीरात चांगले शोषले जातात। चमच्याने तूप थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे बघा आपलं हे दूध एकदम पॉवरफुल दूध हे तयार झालेलं आहे। या सगळ्या घटकांमुळे या दुधाला चांगली अप्रतिम चव येते। आता हे दूध आपण गाळून घेऊ। रंग किती सुंदर दिसतोय बघा, असाच डीप गोल्डन छान असा कलर आला पाहिजे आपल्या दुधाला। इथे ओली हळद सुद्धा प्रमाणात घातली आहे, त्यामुळे दूध अजिबात कडसर सुद्धा लागत नाही। हिवाळ्यामध्ये हे ओल्या हळदीचे दूध हे रोज पिलंच पाहिजे, त्यामुळे शरीरात प्रतिकारशक्ती वाढते। सर्दी खोकला असेल तर तो कमी होतो आणि चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो येतो। रात्री झोप शांत लागते, पचनक्रिया सुधारते।
हे दूध तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी 30 मिनिटं अगोदर घेऊ शकता आणि जर सर्दी खोकला असेल तर दिवसातून एकदा घेतलं तरीही चालेल। पहा, आपले ओल्या हळदीचे दूध इथे तयार झालेले आहे। हे दूध रोज घ्यायचं, पण प्रमाणात घ्यायचं, म्हणजे एकच ग्लास दूध रोज घ्यायचं। हे हळदीचं दूध जर तुम्हाला गोड करायचं असेल तर इथे तुम्ही थोडंसं गूळ किंवा थोडंसं मध इथं घालू शकता, पण ते जरा शेवटी घालायचं, म्हणजे दूध जरा कोमट झाल्यानंतरच घालायचं। पहा, इथे दूध कोमट झालेलं होतं म्हणून मी इथे अर्धा चमचा ऑर्गॅनिक मध घालून घेतलेला आहे। तर थोडंसं हलवून घेऊ। आता उकळत्या दुधात किंवा गरम दुधात मध कधीही घालायचं नाही आणि असं कोमट दुधात घातल्यानंतर मधाचे फायदे सुद्धा आपल्याला मिळतात। मधामुळे घशाला आपल्या आराम मिळतो। खोकला येत असेल तर त्यावेळेस मधाचा चांगला उपयोग होतो। अशा योग्य आणि पारंपरिक पद्धतीने हे ओल्या हळदीचे दूध बनवले तर त्याचा दुप्पट फायदा आपल्याला मिळतो। सगळे गुणधर्म आपल्याला मिळतात आणि 3 ते 4 दिवसांमध्ये आपल्याला फरक जाणवतो। सर्दी खोकला आणि अनेक आजारांवर ह्या हिवाळ्यामध्ये हे ओल्या हळदीचे दूध हे रामबाण उपाय आहे। त्यामुळे या हिवाळ्यामध्ये एकदा नक्की या पद्धतीने हे दूध बनवा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।